नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असे मेथीचे पराठे बनवणार आहोत। मेथीच्या पराठ्यासाठी इथे मी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा डाळीचं पीठ, लाल तिखट, मीठ, थोडासा ओवा, धनेपूड, हळद आणि तेल। सगळ्यात पहिले आपण पराठ्यांसाठी मेथी बारीक चिरून घेऊ। मेथी बारीक चिरायची म्हणजे पराठे लाटताना व्यवस्थित लाटता येतात, अशा मध्ये काड्या वगैरे येत नाही। अशी मेथी सगळी बारीक चिरून घ्यायची। आता आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेऊ। सगळ्यात पहिले गव्हाचे पीठ, नंतर डाळीचे पीठ, 1 चमचाभर तिखट, हळद, थोडीशी धनेपूड, अगदी थोडासा ओवा आणि चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे पीठ मळताना तेल घालायचं, म्हणजे पराठे असे चिवट नाही होत, खुसखुशीत होतात। आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ। आणि आपण जेव्हा भाज्यांचे पराठे करतो त्यावेळेस जी भाजीची पराठे आपल्याला करायची असेल ती भाजी जरा जास्त प्रमाणात घ्यायची, म्हणजे त्या भाज्यांची चव त्या पिठात उतरते। थोडं थोडं पाणी टाकून आता आपण कणिक मळून घेऊ। अशा पद्धतीने आपले हे मेथीचे पराठ्याची कणिक मळून झालेली आहे। आपण एक 10 मिनिट पिठाला झाकून ठेवू। 10 मिनिट झालेले आहे, पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता आपण याला थोडंसं तेल लावून परत मळून घेऊ थोडंसं। पराठ्याचं पीठ जास्त सैल मळायचं नाही, नाहीतर पराठे व्यवस्थित लाटता येत नाही। पराठे लाटताना चांगले पातळ लाटायचे, म्हणजे ते भाजल्यानंतर असे चांगले खुसखुशीत होतात। जास्त जाड नाही लाटायचा पराठा। आता आपला हा पराठा लाटून झालेला आहे, चांगला पातळ लाटलेला आहे। आता आपण हा भाजून घेऊ। पराठे आपल्या आवडीप्रमाणे तूप लावून किंवा तेल लावून भाजायचे। पराठा असा उलथणीने दाबून भाजायचा, खूप मोठ्या गॅसवर जास्त भाजायचा नाही पराठा। असं उलथणीने दाबून भाजला की असा तो क्रिस्पी होतो। असा हा प्लेन पराठा आपला असा छान भाजून झालेला आहे। आता मेथीचा पराठा मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला लाटून दाखवणार आहे। असा पराठा थोडासा लाटून घ्यायचा, असं थोडासा जाड ठेवायचा आणि त्याच्यावर आपण चीज किसून घ्यायचं। चीज पराठे मुलं जास्त आवडीने खातात। चीज किसल्यानंतर ते व्यवस्थित असं इकडे पसरून घ्यायचं आणि असं गुंडाळून घ्यायचं। आणि त्याचे असं गोल आकार करायचा आणि पिठात कोट करून असं लाटून घ्यायचं।
हा चीज पराठा जास्त पातळ नाही लाटायचा. आपण प्लेन पराठा पातळ लाटला तसा एवढा पातळ लाटायचा नाही, कारण ते चीज बाहेर येतं. आता आपला हा चीज स्टफिंगचा पराठा लाटून झालेला आहे. आपण वरच तूप लावून घेऊ. दोन्ही बाजूला तूप लावून चांगले भाजून घ्यायचे. मुले सगळ्या भाज्या आवडीने खात नाही. भाज्या घालून पराठे केल्यामुळे भाज्या पण मुले आवडीने खातात, मुलांच्या पोटात जातात. हा पराठा चीज पराठा जास्त कडक असा खरपूस भाजायचा नाही, थोडासा असा मऊसरच ठेवायचा. अशा पद्धतीने आपला हा पराठा भाजून झालेला आहे. दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित भाजला आहे. आता आपण काढून घेऊ. अशा प्रकारे आपला हा प्लेन पराठा आणि चीज पराठा दोन्ही लाटून झालेले आहेत. आणि हे पराठे दही चटण्यांबरोबर पण छान लागतात, दह्याबरोबर पण छान लागतात. अशा प्रकारे आपले हे पराठे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.